NRI सिरीज मधला 8वा व्हिडिओ आपण बघतोय. मागचा व्हिडिओ बघून एक प्रश्न आला होता की सर मला फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यामध्ये. मित्र होय, तुम्ही सगळे NRI सर्वात आधी हेच करतात, तिकडे गेल्यानंतर पहिला एखादा कुठला तरी फ्लॅट घेतात. अजिबात वाईट नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे फ्लॅट घेणे. परंतु लक्षात घ्या, पुढचे 5-6 वर्ष तुम्ही किती दिवस भारताच्या बाहेर राहणार तुम्हाला माहिती नाही. मग आज फ्लॅट घेण्याची खरंच गरज आहे काय? इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तुम्ही घेत असणार तर त्या फ्लॅटचे रिटर्न अतिशय कमी येतात आणि मॅक्झिमम NRI मी बघितलेला आहे ते तो फ्लॅट रेंटवरती पण नाही देत, तो फ्लॅट तसाच पडून असतो. तर त्यासाठी तुमच्याकडं बेस्ट ऑप्शन काय असू शकतो? तुम्ही जोपर्यंत भारताच्या बाहेर आहात तोपर्यंत पोर्टफोलिओ मोठा बनवायचा. भारतात आल्यानंतर तुम्हाला कुठे सेटल व्हायचं आहे, पुण्यात व्हायचं आहे, नाशिकमध्ये व्हायचं आहे, मुंबईमध्ये व्हायचं आहे, बेंगलोरमध्ये व्हायचं आहे, त्या ठिकाणी त्यावेळी फ्लॅट घ्या. कारण फ्लॅटच्या किमती ज्या वाढतात आहे 6-7-8% वाढतात आहे आणि कदाचित तुमचा पोर्टफोलिओ त्याच्यापेक्षा खूप जास्त स्पीडनी वाढू शकतो. त्यामुळं फ्लॅट घेताना 10 वेळा विचार करा आणि मग फ्लॅट घ्या आणि गुंतवणुकीसाठी पहिल्या दिवशीपासून स्टार्ट करा. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.